previous lecture we have discussed the point on introduction, nomenclature and carboxylic acid or the carbonyl group. On that we have discussed or solved some MCQ types question. Now today we have discussed the preparation method of aldehyde and ketones. आजच्या लेक्चर मध्ये आपण अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड यांच्या प्रिपरेशन वरती क्विक रिव्हिजन पाहून त्याच्यावरती आधारित असणारे प्रश्न आपण सोडवणार आहोत. सो लेट्स सी प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. How to prepare aldehyde and ketones? Now there are three main methods of aldehydes and ketone to prepare. Out of which first one, preparation of aldehyde and ketone from alcohol. Second one, preparation of aldehyde and ketone from hydrocarbon. Third one, from other methods. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे कंपाऊंड घेऊन त्याच्यापासून अल्डिहाइड, केटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड हे प्रिपेअर करणार आहोत. Now first see the preparation method of aldehyde and ketone from alcohol. या ठिकाणी आपण पहिली मेथड पाहत आहोत, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड केटोन फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोल पासून आपल्याला अल्डिहाइड, केटोन्स काय करायचं आहे या ठिकाणी प्रिपेअर करायचे. Now alcohols having functional group ROH. Now ROH to convert into carbonyl group. To convert into carbonyl group. So this process include also two types. First one is the by oxidation of alcohol. Oxidation of alcohol. Second one, first काय म्हटलं आपण, oxidation of alcohol. Second one, dehydrogenation. Second one काय पाहिजे आपल्याला, dehydrogenation. These two methods are included in the preparation of preparation of aldehyde and ketone from alcohol. अल्कोहोल पासून अल्डिहाइड आणि केटोन तयार करण्यासाठी आपण अल्कोहोलला एकदा ऑक्सिडेशन करणार आहोत आणि एकदा काय करणार आहोत, डिहायड्रोजनेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल वी सी द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. नाउ ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स or preparation of aldehyde and ketone from alcohol by oxidize it get the, so see काय काय मिळतं आपण पाहूया पहा. ऑक्सिडेशन केल्यानंतर when we oxidize the alcohol by using common oxidizing agent like nitric acid, acidified potassium dichromate असेल किंवा पोटॅशियम परमॅग्नेट असेल किंवा क्रोमियम ट्रायऑक्साइड असतील, हे कॉमन ऑक्सिडायझिंग एजंट यूज करून आपल्याला अल्कोहोलचं कन्वर्जन हे अल्डिहाइड किंवा केटोनमध्ये करायचं. नाउ व्हेन वी यूज द कॉमन ऑक्सिडायझिंग एजंट लाईक KMnO4 or the K2Cr2O7 or the nitric acid, alcohol first oxidizes into aldehyde and it on further oxidation it gives the carboxylic acid. म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणार आहात त्यावेळी तुम्हाला सुरुवातीला अल्डिहाइड मिळतो, पण तो त्या स्टेजला न थांबता ऑब्वियसली आपल्याला पुढचा काय मिळतो, कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होत असतो. सो फर्स्ट वी सी द ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. याच्यामध्ये आपण पाहूया ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल रिप्रेझेंटेड ॲज RCH2OH. On oxidation by using common oxidizing agent like acidified potassium dichromate. Acidified काय वापरलं आपण, potassium dichromate, that is K2Cr2O7. Acidified means H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये पोटॅशियम डायक्रोमेट या दोघांमधून जे काही 4 नेसंट ऑक्सिजन मिळतात, सॉरी 3 नेसंट ऑक्सिजन मिळतात, हे 3 नेसंट ऑक्सिजन वापरून याच्या ठिकाणी काय करायचंय, ऑक्सिडेशन करायचं. फर्स्ट ऑफ ऑल प्रायमरी अल्कोहोल कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड. सुरुवातीला काय तयार होतो, RCHO. इट ऑन फर्दर ऑक्सिडेशन इट गिव्स RCOOH इज द कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल पासून तुम्हाला सुरुवातीला अल्डिहाइड तयार होईल, अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होऊन तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी, कार्बोक्सिलिक ऍसिड. नाउ सी द एक्झाम्पल, इथिल अल्कोहोल on
oxidation by using acidified K2Cr2O7. First of all, it forms acetaldehyde, which on further oxidation it gives acetic acid. But how to prepare only aldehyde? आपल्याला फक्त अल्डिहाइड वापरायचा असेल तर त्यावेळी काय करायचं, हा जो काही रिएजंट आहे तो चेंज करायचा आणि तो कोणता वापरायचा आहे, पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट इज द PCC, means pyridinium chlorochromate. When we can use by the oxidation of primary alcohol using the reagent pyridinium chlorochromate, then primary alcohol gets converted into only aldehyde. म्हणजे पहा या ठिकाणी आपण जर काय वापरलं, फक्त म्हटलं RCH2OH on PCC means pyridinium chlorochromate. It gives RCHO, is nothing but the aldehyde. We can take the example CH3CH2OH on oxidation. It gives CH3CHO acetaldehyde. Student, remember that when primary alcohol gets oxidized, it gives only aldehyde. ज्यावेळी तुम्ही प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणार आहात त्यावेळी तुम्हाला काय मिळणार आहे, या ठिकाणी अल्डिहाइड मिळणार. नाउ दिस वन इज द ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. सेकंड, ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर काय मिळेल पहा, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी काय वापरलं जातं पहा, सेकंडरी अल्कोहोल इज ऑक्सिडाइज्ड विथ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक क्रोमियम ऑक्साइड. Chromium anhydride of the oxide. Here we can take the general reaction RCHOHR. This one is the secondary alcohol on oxidation by using chromium trioxide. This group is converted into RC=OR. This one is the ketone. Means student remember that secondary alcohol on oxidation it gives ketone. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळी तुम्ही प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणार आहात त्यावेळी तुम्हाला अल्डिहाइड मिळेल आणि ज्यावेळी तुम्ही सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणार आहात त्यावेळी तुम्हाला काय मिळणार, या ठिकाणी केटोन्स तयार होणार आहे. नाउ थर्ड वन, ऑक्सिडेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल. ऑक्सिडेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल मीन्स those alcohol in which hydroxyl group is attached to the tertiary carbon atoms. असा अल्कोहोल की ज्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप हा टर्शरी कार्बनला अटॅच असेल. मग मला सांगा बरं त्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम्स असतील का? पहा तर स्ट्रक्चर काढून बघूया आपण. CH3CH3OH. There is no presence or there is absence of alpha hydrogen atoms. So it is difficult to oxidize. अल्फा हायड्रोजन ॲटम ॲबसेंट असल्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन व्हायला काय तर डिफिकल्टी क्रिएट होते. सो इट रिॲक्ट्स विथ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक क्रोमियम ट्रायऑक्साइड. फर्स्ट ऑफ ऑल इट अंडरगोज द इलिमिनेशन. याच्यामध्ये सुरुवातीला काय होतं, इलिमिनेशन होतं. इलिमिनेशन मीन्स रिमूव्हल ऑफ सम पार्ट. त्याच्यामधला काही पार्ट काय होतं तर रिमूव्ह होतो. मग काय रिमूव्ह होईल, this CH2H, H from methyl group, OH from alpha carbon. H2O काय झाला, eliminate झाला. Now it forms unsaturated compound CH3 CH2 double bond, sorry CH2. This one is the unsaturated compound and it on further oxidation it gives the ketone CH3C double bond O CH3 plus H2O plus CO2. In that case, number of carbon atoms are less. आणि याच्यामध्ये ऑक्सिडेशन होऊन जो प्रोडक्ट तयार होतो त्याच्यामध्ये काय होतं, कार्बनची संख्या ही मात्र काय होत असते, एक ना कमी होत असते, लेस होत असते. तर दिस वन इज द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी तुम्ही प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणार आहात त्यावेळी तुम्हाला अल्डिहाइड मिळेल आणि ज्यावेळी तुम्ही सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणार आहात त्यावेळी तुम्हाला केटोन्स या ठिकाणी तयार होणार. नाउ नेक्स्ट वन, दिस
oxidation is also carried out by the it is heating with copper metal. हेच काय केलं जातं अजून कॉपर मेटल बरोबर रिॲक्ट केलं, हीट केलं की इन दिस रिॲक्शन प्रायमरी अल्कोहोल गेट्स कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल गेट्स कन्वर्टेड इनटू केटोन्स इन दिस लाईफ. म्हणजेच त्यावेळी आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी प्रायमरी और द सेकंडरी अल्कोहोल ट्रीटेड विथ कॉपर ॲट temperature 573 Kelvin, it respectively forms the aldehyde and ketones. Now second one reaction is the dehydrogenation. याच्यामध्ये दुसरी रिएक्शन काय म्हटले आपण dehydrogenation. Now name suggests that dehydrogenation म्हणजे काय सांगता येईल पहा. D means removal, काढून टाकायचे. हायड्रोजनेशन म्हणजे H2, हायड्रोजन त्याच्यातून काढून टाकायचं, त्याला काय म्हटलं जातं डिहायड्रोजनेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल वी सी द डिहायड्रोजनेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. लेट्स सी द एग्जांपल. प्रायमरी अल्कोहोल CH3 CH2 OH. इट इज heated with copper metal at temperature 573 Kelvin temperature. It undergoes dehydrogenation, means removal of hydrogen, and this removal of hydrogen out of one hydrogen from the hydroxyl group and another hydrogen from the alpha carbon. दोन हायड्रोजन रिमूव्ह होताना ते एकाच कार्बनचे रिमूव्ह होणार नाहीत, तर एक हा फंक्शनल ग्रुप म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप मधला एक हायड्रोजन रिमूव्ह होईल आणि दुसरा हा अल्फा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होईल. म्हणजे याच्यातला एक आणि याच्यातला एक. सो इट फॉर्म्स CH3CHO ॲसिटाल्डिहाइड. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलची कॉपर बरोबर रिॲक्शन करून काय तयार झालंय अल्डिहाइड. नाउ सेकंड वन प्लस H2. सेकंडरी अल्कोहोल CH3 CHOH CH3. It is treated with copper metal and heated at temperature 573 Kelvin. It also undergoes the dehydrogenation, H from OH, H from alpha carbon. So here forms CH3 C double bond O CH3. This one is the ketone or the acetone, means secondary alcohol on oxidation it gives ketone, primary alcohol on oxidation it gives aldehyde. या दोन गोष्टी या ठिकाणी काय करायच्या लक्षात ठेवायच्या. ही काय पाहिली आपण पहिली मेथड प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड केटोन फ्रॉम अल्कोहोल. द नेक्स्ट मेथड प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड केटोन फ्रॉम हायड्रोकार्बन्स. व्हॉट इज मीन बाय हायड्रोकार्बन्स? द कंपाउंड विच कंटेन्स ओनली हायड्रोजन अँड द कार्बन. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय म्हटलं आपण असे कंपाउंड्स की ज्याच्यामध्ये काय आहे हायड्रोजन आणि कार्बन्स आहे. हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स means those compound which contains only hydrogen and the carbons. Now hydrocarbons are also classified into two types, aliphatic hydrocarbons and दूसरे कुठले acyclic and aromatic, out of which we can focus on the aliphatic hydrocarbons. Now aliphatic hydrocarbons are also classified into two types, out of which one is the saturated hydrocarbon, second one is the unsaturated hydrocarbons. Saturated hydrocarbon means the compounds containing carbon-carbon single bond, and unsaturated means the compounds containing carbon-carbon double or the triple bond compounds like ethene or the ethyl. म्हणजे कोणासारखे अल्किन किंवा अल्काइन सारखे. इन शॉर्ट आपण अल्किन आणि अल्काइनचं कन्वर्जन हे कशामध्ये करणार आहोत अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये करणार आहोत. हायड्रोकार्बन म्हणजेच कोण वापरायचे त्या ठिकाणी अल्किन आणि अल्काइन. फर्स्ट वी कॅन प्रिपेअर अल्डिहाइड अँड कीटोन फ्रॉम अल्किन. अल्किन पासून सगळ्यात सुरुवातीला आपण पाहणार. सो इन दिस मेथड it also includes the two types. First one ozonolysis, second one hydration. First one ozonolysis and third one hydration of ethyl. Ozonolysis means addition of O3. Let's see the some examples. First ethene, carbon number 2 असणारे एक example घेऊ आपण. CH2 double bond CH2 reacts with O3
it forms the unstable ozonide, right? CH2 single bond CH2O. This one is the unstable. It reacts with zinc dust and water molecule. Zinc dust. Either little half किंवा नाही दिलेलं चालेल. Now it forms into product by simply we can draw the reverse Y shape. प्रोडक्ट मध्ये कन्वर्जन कसं होतं किंवा सिम्प्लिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी काय करायचं आहे, उलटा वाय काढायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी ते सेपरेट करता येतं. नाउ आउट ऑफ हाफ पार्ट वन प्रोडक्ट अँड आउट ऑफ हाफ पार्ट फॉर्म्स वन प्रोडक्ट, लाईक H2CO. काय काय झालं पहा, H2CO प्लस H2CO. This oxygen and this zinc form the zinc oxide. Now H2C means दोन हायड्रोजन, एक कार्बन आणि एक ऑक्सिजन, म्हणजे काय तयार झाले हे फॉर्माल्डिहाइड. मीन्स ओझोनोलिसिस ऑफ इथिन गिव्स 2 moles ऑफ फॉर्माल्डिहाइड. म्हणजेच इथिनचं ओझोनोलिसिस केलं की तुम्हाला काय तयार होणार आहे, फॉर्माल्डिहाइडचे 2 moles या ठिकाणी तयार होणार. Now this one is the symmetrical. This example is the symmetrical. When we take the unsymmetrical example like propene on ozonolysis. Sorry, propene on ozonolysis. Propene having structure CH3, CH double bond CH2 plus O3. It gives CH3, CH2. It forms the unstable ozonide. It reacts with zinc dust and water. 2 4 काय तयार होते हे पाहण्यासाठी आपण असा उलटा वाय शेप काढला. जो काही अर्ध्या वाय मध्ये पार्ट आहे तो एक प्रोडक्ट आहे. काय काय शिल्लक राहिले, CH3 CHO, CH3 CHO plus CH2O means HCHO plus zinc oxide. Here 2 moles of aldehydes are prepared, but these two are different. दोन्ही पण अल्डिहाइड्स तयार झाले, पण ते दोघंही काय वेगवेगळे. एक आहे ॲसिटाल्डिहाइड, दुसरा आहे फॉर्माल्डिहाइड. मीन्स व्हेन वी ऑक्सिडाइज और ओझोनोलिसिस द अनसिमेट्रिकल अल्केन इट फॉर्म्स द 2 types ऑफ डिफरंट अल्डिहाइड्स. म्हणजे तुम्ही अनसिमेट्रिकल अल्किनचं ज्यावेळी ओझोनोलिसिस करणार आहात त्यावेळी तुम्हाला 2 वेगवेगळे अल्डिहाइड या ठिकाणी मिळतील. नाउ व्हेन वी ऑक्सिडाइज द आयसोब्युटिलीन और द आयसोअल्किन कंपाउंड, ज्यावेळी तुम्ही आयसो कंपाउंडचं ओझोनोलिसिस करता मीन्स आयसोब्युटिलीन CH3 CH3 डबल बॉन्ड CH2. दिस वन इज द आयसोब्युटिलीन. याचं नाव काय आहे पहा, आयसोब्युटिलीन. ऑन ओझोनोलिसिस मीन्स addition of O3 it forms CH3. हा जो काही CH3 हा मी वरती घेते शेप आपल्याला काढण्यासाठी. सिंगल बॉन्ड CH2O. O3 हा आपण कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉसमध्ये जोडणार आहोत. तो जोडला की एक बॉन्ड हा काय होत असतो या ठिकाणी ब्रेक होत असतो. नाउ इट कन्वर्ट इनटू प्रोडक्ट. इट इज ट्रीटेड विथ झिंक डस्ट अँड वॉटर मॉलिक्यूल. सो CH3C CH3O. This one is the one product CH3 C double bond O CH3 plus another CH2O means HCHO plus that this oxygen and this zinc dust forms zinc oxide. Here preparation of one mole is ketone and another is the aldehyde, and that one method is preparation of mixture of aldehyde and ketones. ह्या मेथड मधून आपण अल्डिहाइड आणि केटोनचं मिक्सचर काय होते आपल्याला प्रिपेअर होतं. मग अल्डिहाइड आणि केटोनचं मिक्सचर कधी तयार होतं, आयसो कंपाऊंड पासून. 2 वेगवेगळे अल्डिहाइड कधी तयार होतात, अनसिमेट्रिकल कंपाऊंड पासून. आणि 2 सारखे कधी होतात, सिमेट्रिकल मॉलिक्यूल पासून 2 सारखे अल्डिहाइड या ठिकाणी तयार होतात. ही आपण पाहिली कुठली, ओझोनोलिसिसची. दुसरी मेथड पाहिजे आपल्याला हायड्रेशन ऑफ
alkyne. Next one, hydration of alkyne. Hydration of alkyne. Alkynes means the compounds containing carbon-carbon triple bond. की ज्याच्यामध्ये 3 कार्बन-कार्बन ट्रिपल बॉन्ड असतात अशा कंपाऊंडला काय म्हटलं आपण? अल्काइन्स असं म्हटलं. नाउ हायड्रेशन ऑफ अल्काइन्स मीन्स ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ 40% सल्फ्युरिक ॲसिड and 1% mercuric acid means HgSO4 and 1% sulfuric acid यांच्या प्रेझेन्स मध्ये आपण वॉटरची ॲडिशन करायची. हायड्रेशन मीन्स addition of simply water molecule. It forms aldehyde and the ketone. First we can see the example. CH triple bond CH. This one is the ethyl. Is it symmetrical or unsymmetrical? हे symmetrical आहे का unsymmetrical? Symmetrical. Because दोन्ही साइडला काय आहे? सेम कार्बन संख्या. Which one? Hydration means addition of water molecule in presence of 40% mercuric sulfate HgSO4, 1% sulfuric acid. So this H addition or the water molecule across to the carbon-carbon triple bond. जोडताना ते ॲडिशन कुठे करायचे? कार्बन-कार्बन ट्रिपल बॉन्डच्या अक्रॉस करायचे. So hydrogen attached to the carbon number 1, OH attached to the carbon number 2. Because this molecule is the symmetrical. So CH2 double bond CH-OH. This one is the intermediate form. Now it undergoes the tautomerism. Tautomerism म्हणजे माहिती आपल्याला आयसोमेरिझमचा हा एक टाइप आहे की जो आपण 11th स्टँडर्ड मध्ये आयसोमेरिझम म्हणजे पाहिले की सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले इज नथिंग बट द आयसोमेरिझम. इट इन्क्लूड्स 4 टाइप्स: चेन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, मेटामेरिझम and last one is the tautomerism. Tautomerism means shifting of alpha hydrogen atom to adjacent. अल्फा हायड्रोजन ॲटम हा काय करतो आपण? शिफ्ट करतो. नाव कसं शिफ्ट करतो पहा. दिस बॉन्ड अटॅचेस टू द adjacent bond, this goes to adjacent bond. या कार्बन वरती इलेक्ट्रॉन पेअर आल्यानंतर काय क्रिएट होईल? निगेटिव्ह चार्ज. सो दिस निगेटिव्ह चार्ज abstract this H+ ions to form here CH3. H कोणाकडे गेला? या कार्बनकडे. सिंगल बॉन्ड C double bond OH. This one is the acetaldehyde. या ठिकाणी काय तयार झाले? acetaldehyde from ethyl. इथाइल पासून acetaldehyde अशा पद्धतीने तयार होत असते. नाउ सेकंड एक्झाम्पल, अनसिमेट्रिकल लाईक प्रोपाइन. सपोज आपण काय घेतलं? प्रोपाइनचे एक्झाम्पल घेतलं. व्हॉट इज द फॉर्म्युला? CH3 CH double bond CH2 reacts with water molecule in presence of 40% mercuric sulfate, 1% sulfuric acid. Now here, which part is attached to carbon number 1 or which part is attached to the carbon number 2? Question arises. आता या ठिकाणी प्रश्न पडतो की या दोघांपैकी निगेटिव्ह पार्ट कोणत्या कार्बनला जोडायचा आणि पॉझिटिव्ह म्हणजे हायड्रोजन कोणत्या कार्बनला जोडायचा? It is according to the Markovnikov's rule. Means when an unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene or the alkyne, the negative part of the reagent gets attached to that carbon which carries less number of hydrogen atom. अल्किन मधल्या किंवा अल्काइन मधल्या अशा कार्बनला निगेटिव्ह पार्ट जोडा की ज्याला कमीत कमी हायड्रोजन असते. मग कार्बन नंबर जर सेकंड पाहिला आपण तर त्याला एकच हायड्रोजन आहे, म्हणून हा जो काही OH आहे तो कशाला जोडायचा? कार्बन नंबर सेकंडला जोडायचा. आणि H कोणाला जोडायचा? कार्बन नंबर 1 ला. सो हियर फॉर CH3 CH OH CH3. Sorry, here one CH and here for CH2. काय तयार झाला? हा CH2 पद्धतीने तयार झाला.
Again it undergoes tautomerism. So here for CH3, C double bond O, CH3. That one is the acetone. आणि हे काय तयार झाले या ठिकाणी acetone तयार झाले. कशापासून? प्रोपाइन पासून. Means preparation of ketone from propine by hydration reaction. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दोन मेन रिएक्शन पाहिल्या. एक म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन फ्रॉम अल्कोहोल. त्यासाठी अल्कोहोलचं काय केलं आपण एकदा ऑक्सिडेशन, दुसऱ्या याच्यामध्ये डिहायड्रोजनेशन. सेकंड वन प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन फ्रॉम कशापासून पाहिली आपण दुसऱ्या याच्यामध्ये हायड्रोकार्बन पासून. आणि हायड्रोकार्बन मध्ये पुन्हा आपण काय पाहिल्या दोन वेगवेगळ्या मेथड पाहिल्या. एक म्हणजे काय पाहिली आपण या ठिकाणी हायड्रोकार्बन्स मध्ये ओझोनोलिसिस आणि दुसरी काय पाहिली या ठिकाणी दुसरी मेथड काय पाहिली आहे हायड्रेशन ऑफ अल्काइन और अल्काइन की ज्याच्यामध्ये आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर करता येते. ना स्टुडंट हियर रिव्हिजन इज कंप्लीटेड. वी कॅन स्टडी द सम क्वेश्चन्स ऑन दॅट पॉइंट. एक एक करून आपण काय करूया प्रश्न पुढे सोडवूया. पहिला क्वेश्चन काय आहे पहा. Formaldehyde is obtained on commercial scale by the oxidation of dash dash. आता आपण पहा काय म्हटले एक एक करून आपण प्रश्न सोडूया. MCQ काय काय विचारले जाऊ शकतात येथे आपण पाहणार आहोत. आता जो आता पॉइंट आता आपण एक्सप्लेन केला प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन फ्रॉम अल्डिहाइड अँड कीटोन्स त्याच्यावरती आधारित असणारे काही MCQ आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. ओके. द फर्स्ट MCQ फॉर्माल्डिहाइड इज ऑब्टेन ऑन अ कमर्शियल स्केल बाय द ऑक्सिडेशन ऑफ. फॉर्माल्डिहाइड हे कसं तयार होईल त्यासाठी खाली ऑप्शन दिलेत पहा. ए मिथेनॉल, बी इथेनॉल, इथिलीन, फॉर्मिक ॲसिड. आता आपल्याला फॉर्माल्डिहाइड तयार करायचे. फॉर्माल्डिहाइड मध्ये जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर असं आहे का CHO. किती कार्बन्स आहेत? एक. म्हणजे आपल्याला असं अल्कोहोल शोधावं लागेल की ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या एक आहे आणि ज्याचं ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल अल्डिहाइड. सो मिथेनॉल CH3OH ऑन ऑक्सिडेशन इट गिव्स CHO that is formaldehyde. म्हणजे आपल्याला मिथेनॉल हे काय आहे करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए पहिल्या प्रश्नासाठी ए हे आन्सर काय आहे करेक्ट आहे. 2 नंबरचा क्वेश्चन काय आहे का. द कंपाउंड दॅट yields only cationic compounds on ozonolysis. खालीलपैकी असं कोणतं कंपाऊंड आहे की ज्याचं ओझोनोलिसिस केल्यानंतर तुम्हाला केटॉनिक कंपाऊंड मिळेल. आपल्याला ऑप्शन दिलेत ब्यूट2ENE. ऑप्शन बोर्डवरती लिहिते मी ब्यूट2ENE. डायरेक्ट स्ट्रक्चर काढते मी पहा ब्यूट2ENE. सेकंड वन पेंट2ENE. पेंट2ENE. थर्ड ऑप्शन 2,3-dimethyl ब्यूट2ENE. 2,3-dimethyl. पहा 2, 3, 1, 2, 3. काय म्हटलं पहा 2,3-dimethyl ब्यूट2ENE आणि शेवटचं आहे 2-methyl ब्यूट2ENE. याच्यापैकी आपल्याला असं कोणतं कंपाऊंड आहे की ज्याच्यापासून केटॉनिक म्हणजे C डबल बॉन्ड O हा फंक्शनल ग्रुप मिळेल. आता आपण क्विक रिव्हिजन मध्ये असं म्हटलं होतं जर आता तो जो तयार करतोय आपण तो अनसिमेट्रिकल, सिमेट्रिकल आणि आयसो कंपाऊंड पासून तयार करतो. जर सिमेट्रिकल असेल तर आपल्याला दोन्ही मोल हे अल्डिहाइडचे मिळतात. म्हणजे सिमेट्रिकलचा ऑप्शन आहे का याच्यामध्ये नाही, हा उत्तरामध्ये असू शकत. जर अनसिमेट्रिकल असेल तर आपल्याला त्याच्यापासून 2 वेगवेगळे अल्डिहाइड मिळतात. क्विक रिव्हिजन मध्ये आत्ताच ऐकले आपण 2 वेगवेगळे अल्डिहाइड मिळतात. मग हा अनसिमेट्रिकल आहे आपल्याला 2 वेगवेगळे अल्डिहाइड हवेत का नको म्हणजे हा सुद्धा ऑप्शन नाही. ऑप्शन नंबर सी की ज्याच्यामध्ये आपण म्हटलंय की आयसो कंपाऊंड पाहिजे
म्हणजे याच्यामध्ये 2 नंबरच्या कार्बनला CH3 बॉन्ड आहे आणि जर हा आपण इथं ब्रेक केला तर याला आपण ऑक्सिजन देऊ, म्हणजे काय झाला, हा कार्बोनिल ग्रुप फॉर्म करू शकतो. सो कंपाऊंड नंबर C, that is 2,3-dimethyl but 2En is the correct option for question number 2. ऑप्शन नंबर आहे त्याचा C. ऑप्शन नंबर काय आहे त्याचा C हा. त्याच्यानंतर पुढचा पहा, acetaldehyde is formed by the hydration of. acetaldehyde कशापासून फॉर्म होईल, acetaldehyde हे कशापासून फॉर्म होईल. ऑप्शन आहे मिथॅनॉल, मिथिल सायनाइड, ऍसिटिलीन आणि इथाइल. ऑप्शन काय काय म्हटलं, एक म्हटलं ए मिथॅनॉल, बी म्हटलं इथॅनॉल, सी काय म्हटलं ऑप्शन पहा आपण ऍसिटिलीन आणि डी म्हटलं इथिलीन. ओके, नाव मिथॅनॉल. आता आपल्याला ऍसिटाल्डिहाइड तयार करायचं आहे. ऍसिटाल्डिहाइड बाय हायड्रेशन म्हटलं. क्वेश्चन काय नीट एकदा ऐका. ऍसिटाल्डिहाइड इज फॉर्म बाय द हायड्रेशन ऑफ. हायड्रेशन करायचं. मग आपण क्विक रिव्हिजन मध्ये जी काही मेथड पाहिली, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड केटोन फ्रॉम हायड्रोकार्बन, त्याच्यामध्ये 2 पाहिल्या, एक ओझोनोलिसिस आणि दुसरी हायड्रेशन. हायड्रेशन करत असताना आपण अनसॅच्युरेटेड कंपाऊंड ज्याच्यामध्ये अल्काइन्स करतो. मग आता हा अल्काइन आहे का, नाही, हा काय आहे अल्कोहोल आहे, म्हणजे हा ऑप्शन इनकरेक्ट आहे. इथॅनॉल इट इज ऑल्सो इनकरेक्ट. ऍसिटिलीन मीन्स फॉर्म्युला HC triple bond CH and that one is the unsaturated compound, that is alkyne, and with alkyne it gives the aldehyde. आणि ज्यावेळी आपण अल्काइनचं काय करतो, हायड्रेशन मीन्स ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ 40% HgSO4 and 1% H2SO4. It forms CHOH. It undergoes tautomerism. It forms CH3CHO is nothing but the acetaldehyde. Means option number C is the correct for question number 3. म्हणजे तिसऱ्या क्वेश्चन साठी ऑप्शन नंबर काय आहे पहा, C हे करेक्ट उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन काय आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन, प्रोपाइन ऑन हायड्रेशन with dilute H2SO4 in presence of HgSO4 gives. प्रोपाइनचं काय केलं, हायड्रेशन केलं. प्रोपाइन हॅविंग फॉर्म्युला CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HOH. काय तयार झालं पहा, 40% काय वापरायचे, HgSO4, 1% H2SO4. इट गिव्स काय तयार होते या ठिकाणी, CH3 CH, याला काय जोडलं आपण OH, सिंगल बॉन्ड CH2. Now here undergoes, it forms CH3 C double bond O CH3 केटोन. आणि त्याचा ऑप्शन नंबर आहे पहा ऑप्शन नंबर C, दॅट इज द ऍसिटोन. 4 नंबरच्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर किती आहे, C हा त्या ठिकाणी काय आहे करेक्ट आहे. ऍसिटोन तयार होतं कशापासून, प्रोपाइन, ज्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत आणि त्याच्यापासून काय तयार होतं, 3 कार्बनचं ऍसिटोन म्हणजेच प्रोपॅनोन तयार होत असतं. अ कीटोन कॅन बी प्रिपेअर्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस. केटोन खालीलपैकी कोणत्या प्रोसेसनं तयार होत असतं. A. Oxidation of primary alcohol. B. Oxidation of secondary alcohol. C. Reduction of acid. And D. Hydrolysis of cyanide. काय म्हटलंय, केटोन कोणत्या प्रोसेसनं तयार होत असतं. सुरुवातीला जसं आपण पाहिलं की अल्डिहाइडचं प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की अल्डिहाइड तयार होतं, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की केटोन तयार होतं. मीन्स ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट फॉर 5 नंबर क्वेश्चन. Next, isopropyl alcohol on oxidation gives. Isopropyl alcohol फॉर्म्युला काय आहे पहा, CH3 CH OH CH3. याचं काय केलं आपण, ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग क्रोमियम ट्रायऑक्साइड CrO3. रिमूव्हल ऑफ
H2. It forms CH3C double bond O CH2 means acetone or the ketone. ऑप्शन आहेत का पहा. ऑप्शन नंबर ए ॲसिटोन, ऑप्शन नंबर बी ॲसिटाल्डिहाइड, ऑप्शन नंबर सी इथर अँड ऑप्शन नंबर डी इथिलीन. मीन्स ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट फॉर 6 नंबर क्वेश्चन. याच्यासाठी ए हे करेक्ट आहे. 7 नंबरचा क्वेश्चन काय आहे का. ऑक्सिडेशन ऑफ दिस गिव्स इथिल मिथिल कीटोन. खालीलपैकी असे ऑप्शन आहेत की ज्याचं ऑक्सिडेशन केल्यानंतर तुम्हाला इथिल मिथिल कीटोन्स तयार होतील. इथिल आणि मिथिल कीटोन्स सगळे मिळून कार्बन किती झाले पहा बरं. स्ट्रक्चर काढूया आपण आधी. इथिल मिथिल कार्बनचं C2H5C double bond O CH3. How many carbon atoms? 1 2 3 4. Means starting material also includes the 4 carbon atoms. So see the option. Option number A, propane 2OL. Is it contains 4 oxygen? Sorry, carbon atoms? No. That's why option number A is incorrect. Option number B, butane 1OL. ब्युटेन काय म्हटलंय 1OL म्हटले. पण ब्युटेन 1OL म्हटलं की कार्बन नंबर 1 ला OH ग्रुप आला आणि कीटोन ग्रुप हा कधीच टर्मिनलला नसतो. केटो ग्रुप इज ऑलवेज प्रेझेंट इन द मिडल ऑर चेन. ते नेहमी कुठे असतात चेनच्या मध्ये असतात. सो ऑप्शन नंबर बी दॅट इज ब्युटेन 1OL इज ऑल्सो इनकरेक्ट. ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर सी ब्युटेन 2OL means CH3 CH OH CH2 CH3 and which on oxidation. आणि याचं ज्यावेळी आपण काय करू ऑक्सिडेशन करू त्यावेळी आपल्याला काय तयार होतील इथिल मिथिल कीटोन. म्हणजे काय तयार होईल पाहता हा H2 निघून जाईल आणि काय तयार झालं CH3C डबल बॉन्ड O CH2 CH3. ह्याचं ऑक्सिडेशन बाय युजिंग तुम्ही काय केलं कॉपर हिटेड ॲट 573 टेम्परेचर की आपल्याला काय मिळेल यापासून प्लस H2 काय काय झालं इथिल मिथिल कीटोन. सो द ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट फॉर 7 नंबर क्वेश्चन. आपल्याला इथिल मिथिल कीटोन कशापासून मिळेल किंवा त्याच्यासाठी स्टार्टिंग मटेरियल कोणतं वापरावं लागेल असा आपला प्रश्न होता. मग त्याच्यामध्ये आपल्याला ब्यूट 2OL म्हणजे सेकंडरी अल्कोहोल वापरावं लागेल. कीटोन तयार करायचं म्हटलं की आपल्याला सुरुवातीला सेकंडरी कंपाऊंड आहे का हे अगोदर महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर पुढच्या प्रायोरिटी त्याला जोडून पाहिजे. क्वेश्चन नंबर 8 काय आहे का. क्वेश्चन नंबर 8 अ हायड्रोकार्बन कंटेनिंग 1 डबल बॉन्ड गेव ऑन रिडक्शन ओझोनोलिसिस इथॅनल अँड प्रोपॅनल द नेम ऑफ हायड्रोकार्बन इज. असा हायड्रोकार्बन सांगा की ज्याच्यामध्ये एक डबल बॉन्ड आहे आणि ज्याचं ओझोनोलिसिस केल्यानंतर इथॅनल आणि प्रोपॅनोन तयार होते. इथॅनल मीन्स अल्डिहाइड, प्रोपॅनोन मीन्स केटोन. मग खाली काही आपल्याला ऑप्शन दिले. ऑप्शन नंबर ए आहे प्रोपेन 2 पेंटीन. ऑप्शन नंबर बी आहे 2 मिथिल ब्यूट 1 ENE. ऑप्शन नंबर सी आहे 2 मिथिल ब्यूट 2 ENE. ऑप्शन नंबर डी आहे 3 मिथिल ब्यूट 1 ENE. मग याच्यापैकी असा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे किंवा हायड्रोकार्बन की ज्याचं ऑक्सिडेशन केल्यानंतर ज्याचं ओझोनोलिसिस केल्यानंतर आपल्याला एक हा अल्डिहाइड मिळेल आणि एक हा काय मिळेल केटोन मिळेल. मग त्यासाठी सिम्पली आपल्याला तो आयसो कंपाऊंड पाहिजे अशी आपली पहिली कंडिशन आहे. मग 2 पेंटीन हा आयसो कंपाऊंड आहे का नाही. सो ऑप्शन नंबर ए इज इनकरेक्ट. 2 मिथिल ब्यूट 1 ENE काय म्हटलं पहा 2 मिथिल 2 ब्यूट 1 ENE. पण जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा 1 नंबरला असेल तर आपण बघा पाहिल्याप्रमाणे त्या ठिकाणी केटोन हा कुठं असतो मिडलला. म्हणजे आपल्याला अल्किन हा काय पाहिजे मिडलला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर पहा 2 मिथिल ब्यूट 2 ENE. स्ट्रक्चर काढून बघूया आपण. 2 मिथिल ब्यूट 2 ENE. 2 मिथिल ब्यूट 2 ENE. This one is the 2 methyl but 2 ENE on ozonolysis. म्हणजे O3 ऍड केला. आता O3 डायरेक्टली ऍड करून दाखवते. O3 ऍड करताना हा बॉन्ड ब्रेक होईल.
ओ या ठिकाणी ओझोनाइड. एक काय तयार झाला हा CH3CHO हा हाफ आहे. दुसरा काय तयार झाला CH3CO CH3 means one is the ethanol, second one is the propanol. So the option number C is correct for question number 8. याच्यासाठी C हा करेक्ट आहे. पुढचा काय आहे पहा ओझोन और O3 react with ethene to form ozonide. On hydrolysis it forms dash dash. म्हणजे इथेनचं तुम्ही ओझोनोलिसिस केलं तर तुम्हाला काय मिळतो ओझोनाइड मिळतो आणि ओझोनाइडचं काय केलं हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला काय मिळतं पहा रिॲक्ट्स विथ O3. काय झालं O3 केल्यानंतर हा बॉन्ड ब्रेक झाला O3 अक्रॉस टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऍड झाला. दिस बॉन्ड इज ब्रेक इनटू CHOH plus HCHO formaldehyde. So the option number B HCHO that is the formaldehyde is the correct for question number 9. Option number काय आहे त्याला B आहे. पुढचा भाग 10 नंबरचा क्वेश्चन. कंपाऊंड दिले तुम्हाला डबल बॉन्ड CH3 ऑन रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस इल्ड. याचं रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस झाल्यानंतर काय तयार होईल. ऑप्शन ए 6 ऑक्झो हेप्टॅनल. ऑप्शन नंबर बी 6 ऑक्झो हेप्टॅनोइक ॲसिड. ऑप्शन नंबर सी 6 हायड्रोक्सी हेप्टॅनल. ऑप्शन नंबर डी 3 हायड्रोक्सी पेंटॅनल. आता हे आपल्याला सोडून पाहिजे. रिॲक्ट्स विथ काय म्हटलंय ओझोनोलिसिस म्हणजे O3 ऍड केल्यानंतर काय तयार होतं का हा बॉन्ड ब्रेक झाला. या ठिकाणी CH3 आहे असा O3 ओके. ओझोनाइड ब्रेक कसा होतो Y झिंक डस्ट आणि H2O वॉटर बरोबर रिॲक्शन. आता काय तयार झालं पहा C या ठिकाणी काय आहे CH3 इकडे काय तयार झालं बघा H हा O C या ठिकाणी CH3 CH2 पहा C डबल बॉन्ड O पुढं CH2 पुढं CH2 1 2 3 4 5 आणि या ठिकाणी डबल काय तयार झालं पहा 6 ऑक्झो आणि याचं फर्दर ऑक्सिडेशन केलं की याचं कन्वर्जन हे कशामध्ये होत असतं ऍसिडमध्ये. म्हणजे काय तयार झालं 6 ऑक्झो हेप्टॅनोइक ऍसिड. 6 ऑक्झो हेप्टॅनोइक ऍसिड हे काय होतं या ठिकाणी तयार. म्हणजे ऑप्शन नंबर काय आहे या ठिकाणी 10 नंबरच्या क्वेश्चनसाठी B हा करेक्ट आहे. ऑप्शन नंबर B इज द करेक्ट फॉर 10th क्वेश्चन. नाउ रिमेनिंग क्वेश्चन नंबर 11 या ठिकाणी तुम्ही 11 काय आहे का विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस when passed through a warm dilute solution of H2SO4 in presence of HgSO4 gives acetaldehyde. म्हणजे खालीलपैकी असं कोणतं कंपाऊंड आहे की ज्याच्यावरती HgSO4 आणि H2SO4 चं सोल्युशन पास केल्यानंतर ॲसिटाल्डिहाइड तयार होईल. पहिला कंपाऊंड आहे CH4, दुसरा कंपाऊंड आहे C2H2, then C2H4 and third one C2H6. आता आपल्याला काय म्हटलंय Hg आणि H2SO4 म्हणजे काय करायचं याचं हायड्रेशन करायचं. मग हायड्रेशन आपण कशाचं करतो अल्काईनचं. मग याच्यापैकी अल्काईन कोणता आहे CH4 इज द अल्केन. दिस वन इज द अल्काईन HC ट्रिपल बॉन्ड CH आणि याचं हायड्रेशन केलं की तुम्हाला ॲसिटाल्डिहाइड मिळतो. म्हणजे ऑप्शन नंबर B हा काय आहे यासाठी करेक्ट आहे. ऑप्शन नंबर B इज द करेक्ट फॉर 11 नंबर क्वेश्चन. देन 12
but is treated with aqueous H2SO4 in presence of HgSO4, the major product is but1-YNE चं काय केलं आपण हायड्रेशन केलं. What is the formula? but1-YNE, but CH3 CH2 C triple bond H. On hydration means addition of water molecule in presence of 40% HgSO4 and 1% H2SO4. OH कशाला जोडायचा या कार्बनला. So CH3 CH2 C OH double bond CH2 undergoes tautomerism. So here forms C double bond O and CH3. This one is the 1 2 3 4 ब्युटॅनोन. काय तयार झाला ब्युटॅनोन. याच्यापैकी ऑप्शन नंबर काय आहे पहा. ए काय म्हटलंय CH3 CH2 CH2 CHO म्हणजे ए हा इनकरेक्ट आहे. बी काय म्हटलं CH3 CH2 CO म्हणजे बी हा ऑप्शन काय आहे यासाठी करेक्ट आहे. देन 13 नंबर क्वेश्चन. Name the reagent used to bring about the following transformation. असं रिएजंटचं नाव सांगा की जे ब्यूट 2ENE चं कन्वर्जन इथॅनॉल मध्ये करतं. आता पहा ब्यूट 2ENE मध्ये किती कार्बन आहेत 4, इथॅनॉल मध्ये किती आहेत 2 आहेत. म्हणजे ब्युटेनचं काय होतंय कन्वर्जन 2 कार्बन मध्ये होतं. मग कार्बनची संख्या कशामध्ये कमी होते आपल्याला माहिती आहे ओझोनोलिसिस मध्ये. कारण आपण जो उलटा वाय काढतो त्याच्यामध्ये एक हाफ वाय मधला एक प्रोडक्ट असतो आणि हाफ वाय मधला एक प्रोडक्ट असतो. म्हणजे आपल्याला ब्यूट 2ENE चं काय करावं लागेल ओझोनोलिसिस करावं लागेल. मग ऑप्शन आहेत का पाहूया आपण. फर्स्ट आहे K2Cr2O7 इन ॲसिडिक मीडियम. ऑप्शन नंबर बी क्रोमिल क्लोराइड अँड हायड्रेशन. सी PCC अँड डी O3ZnO2 डस्ट. मग याच्यापैकी K2Cr2O7 हा काय करतो आपण ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोलचं करण्यासाठी. हा अल्कोहोल आहे का नाही. म्हणून ऑप्शन नंबर ए हा इनकरेक्ट आहे. क्रोमिल क्लोराइड जे आपण इटार्ड रिॲक्शनमध्ये पुढे आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण वापरतो. पण मग सुरुवातीला आपण इथं ॲसिटिल क्लोराइड सारखी स्टार्टिंग मटेरियल वापरतो. त्यामुळे हा सुद्धा प्रोडक्ट आपण रिएजंट आपण या ठिकाणी वापरतो. PCC means pyridinium chlorochromate. It is used that time when primary alcohol is converted into only aldehyde. अल्कोहोलचं ज्यावेळी अल्डिहाइडमध्ये रूपांतर करायचं असते त्यावेळी आपण हा PCC मीन्स पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट वापरतो. दुसरा पाहिला आपण O3 म्हणजे ओझोनोलिसिस. आणि ज्यावेळी ब्युटीनचं आपण ओझोनोलिसिस करू त्यावेळी मात्र आपल्याला इथॅनॉल तयार होतो. म्हणजे ऑप्शन नंबर डी हा काय आहे करेक्ट आहे. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट फॉर 13 नंबर क्वेश्चन. 14 काय आहे पहा. द मोस्ट सुटेबल रिएजंट फॉर द conversion of primary alcohol into aldehyde with the same number of carbon atom is. असा सुटेबल रिएजंट सांगा की ज्याच्यामध्ये आपण अल्कोहोलचं कन्वर्जन हे अल्डिहाइडमध्ये करणार आहे त्याच्यामध्ये कार्बनची संख्या ही सेम राहणार आहे. ऑप्शन नंबर आहेत पहा ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट, अल्कलाइन केमेनोफोर अँड ऑप्शन नंबर डी पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट. अँड वी रिमेंबर दॅट PCC is that time when alcohol is converted into aldehyde. In that reaction number of carbon atoms are same. So the option number D is the correct for 14th number question. And last one 15th ethyl plus H2O reaction on ethyl प्लस H2O ॲरोवरती लिहिलंय HgSO4 H2SO4 आणि प्रोडक्ट विचारलं. काय काय विचारलं पहा या ठिकाणी H2SO4 प्रोडक्ट काय असेल विचारलं. इथाईल म्हणजे C ट्रिपल बॉन्ड CH. याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन करायची म्हणजे याला जोडला H याला जोडला OH. इट अंडरगोज टॉटोमेरिझम म्हणजे काय काय झाले पहा CH3 CHO. दिस वन इज द ॲसिटा अल्डिहाइड. हे काय तयार झाले या ठिकाणी ॲसिटा अल्डिहाइड तयार झाले.
म्हणजे ज्यावेळी तुम्ही इथाईन म्हणजे अल्काईनचं हायड्रेशन करणार आहात त्यावेळी तुम्हाला त्याच्यापासून इथॅनल किंवा काय म्हटलं आपण ॲसिटाल्डिहाइड तयार होत असते. ऑप्शन काय काय पाहू आपण. ऑप्शन नंबर ए आहे बेन्झाल्डिहाइड, दुसरा आहे ॲसिटाल्डिहाइड, ऑप्शन नंबर सी इथेनॉइक ॲसिड आणि डी इथेनॉइल क्लोराइड. विच इज द करेक्ट. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट, दॅट इज ॲसिटाल्डिहाइड and that one is the answer of question number 50. हे काय पाहिले आपण. एकंदरीत एक 15 क्वेश्चन आपण याच्यामध्ये सॉल्व केलेले आहेत. असेच काही प्रश्न बाजारामध्ये वेगवेगळी पुस्तकं अवेलेबल आहेत, ते तुम्ही घेऊन वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व करायचे. काही अडचणी आल्या तर त्या मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही त्या विचारून त्या तुमच्या अडचणींचं किंवा शंकांचं निरसन करू शकता. थँक्यू.